ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी महापालिकेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू प्रदर्शन सुरू। इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवल्या असून त्या वस्तूंचे प्रदर्शन महापालिका आवारात भरवण्यात आले आहे। सदर प्रदर्शनामध्ये आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तू तयार करून मांडल्या असून सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। महापालिका आवारात भरवलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या प्रदर्शनात भंगारात जमा झालेल्या पाईप, पत्रा यापासून अमर जवान तुझे सलाम स्तंभ प्रतिकृती, जुन्या स्कूटरपासून तक्रार निवारण कक्ष, युनिक सायकल, पवन चक्की, हेलिकॉप्टर, मोटरसायकल बनवण्यात आले आहेत। तर कचऱ्यातील पुट्ट्यापासून फिल्टर हाऊस प्रतिकृती केली आहे। प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक चमचे, बरण्या यापासून फुलदाणी, ट्री गार्ड, बाटली प्रतिकृती तसेच खराब टायरपासून रॅक, विहीर, सेल्फी पॉइंट, टिपॉय बनवण्यात आले आहेत। नायलॉन दोरीपासून एपीजे अब्दुल कलाम, तर फाटके कपडे, धोतर, फेटे याच्यापासून संत गाडगेबाबा यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। सदरच्या वस्तू या अत्यंत आकर्षक व सुबक बनवण्यात आल्या असल्याने सदरच्या वस्तू पाहण्यासाठी महापालिका आवारामध्ये मोठी गर्दी झाली आहे। प्रदर्शनाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपआयुक्त नंदू परळकर, उपआयुक्त अशोक कुंभार, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करून हे प्रदर्शन दिनांक 29 जूनपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर शहरवासीय, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची असल्यास त्यांनी अशा वस्तू तयार करून या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं। त्याचबरोबर शहर आणि परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असंही आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।